आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। चंद्रपुरात भाजप स्थापना दिनाचे 2 वेगवेगळे कार्यक्रम। सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्याकडून वेगवेगळे कार्यक्रम। पक्षातील अंतर्गत धुसफूस पुन्हा वाट्यावर। दुसरा मेळावा का घेता अशानं आपली काँग्रेस झाली असं लोक म्हणतील। फडणवीसांच्या काकी शोभा फडणवीसांच्या सुधीर मुनगंटीवार यांना कानपिचक्या। ठाणे जिल्हा भाजपचा बालेकिल्ला। ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपचे 9 आमदार। आता भाजप थांबणार नाही। भाजप आमदार संजय केळकर यांचं वक्तव्य। नाशिकच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंचा पुणे दौरा। पक्ष संघटना बांधणीच्या दृष्टीनं शाखा प्रमुख शिवसैनिकांसोबत संवाद साधणार। नाशिकच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांचं पुण्यात नियोजन। वक्फ बिलाचा संबंध इस्टेट आणि प्रॉपर्टी सोबत। वक्फच्या जमिनी घशात घालण्यासाठी बिल म्हणून आम्ही त्याला विरोध केला। संजय राऊतांची वक्फ बिलावर प्रतिक्रिया। एसनशी आहेत त्यांना इतिहास माहिती नाही। ते बेळगावच्या आंदोलनामध्ये कधी दिसले नव्हते। अयोध्या आंदोलनात देखील शिंदे नव्हते। संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका। सतेज पाटील यांच्याकडे पुण्याच्या निरीक्षक पदाची जबाबदारी। निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आज पहिलीच बैठक। मात्र बैठकीआधीच काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य। मंत्र्यांचे सचिव 4 महिन्यांपासून वेतनापासून वंचित। नियुक्तीबाबत अद्याप मंजुरी न मिळाल्यानं वेतन मिळालं नसल्याची माहिती। पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे आंदोलन केलेल्या महिलांच्या पाठीशी। महिलांनी अशा पद्धतीनं प्रतिक्रिया देणं स्वाभाविक। मेधा कुलकर्णी यांच्या पत्रावर भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे नाराज आहेत का अशी चर्चा।